नमस्ते, मी प्रोफेसर टी.एस. दाडगे. आज आपण सेक्शनल ऑर्थोग्राफी या टॉपिकमध्ये काही छोटे एलिमेंट्सचा परत आपण इथं विचार करणार आहोत. या ठिकाणी आपण आतापर्यंत 3 क्लिप तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये एक रेक्टँग्युलर प्लेट, त्याच्यामध्ये होल, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर प्लेटच्या वर एक्सटेंडेड सिलेंड्रिकल पोर्शन आणि एक होल घेतलेला आहे. आता आपण का करूया, एक रेक्टँग्युलर प्लेट, त्याच्यावर एक बॅक साईडला एक व्हर्टिकल प्लेट आहे, म्हणजे एल टाईपची प्लेट आहे असं गृहीत धरू आपण, आणि त्याला एक छोटीशी रिब आपण दाखवूया. त्याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक तर आपलं होणारच आहे, पण त्याच्यामध्ये त्याला कट करण्याच्या ज्या पोझिशन आहेत ते कसं कट केलं तर त्याच्यामध्ये आम्हाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू किंवा सेक्शनल टॉप व्ह्यू किंवा सेक्शनल साइड व्ह्यू आम्हाला दाखवता येतो, ते आम्ही इथं बघणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करूया, एक रेक्टँग्युलर प्लेट, पहिली बेस प्लेट काढूया. या ठिकाणी मी इथे हे रेक्टँग्युलर बेस प्लेट काढतो. ही रेषा व्हर्टिकल आणि ही 30 डिग्रीच्या अँगल मध्ये ही रेषा ड्रॉ केलेली आहे, आणि ही आहे 30 डिग्रीच्या ड्रॉ केलेली रेषा. आता या ठिकाणी ही आहे बेस प्लेट. इथे डायमेन्शन दाखवतो मी. आणि ही आहे बॅक व्हर्टिकल प्लेट. इथं 3 रेषेचं काम असते. हे जे आपला पॉइंट ओ असतो ना, एक रेषा इकडे 30 डिग्री मध्ये, दुसरी 30 डिग्री मध्ये, आणि एक व्हर्टिकल. तुम्हाला फ्रंट व्ह्यू इकडे घ्यायचं येता येईल, इकडे घेता येईल. एक्स ची डायरेक्शन फ्रंट व्ह्यूची असते. आता या ठिकाणी बॅक साईडची मी डॉटेड लाईन दाखवणार नाही. ही लाईन या रेषेला 1 2 3 4 पॅरलल इथं पण, आणि हे पॅरलल येईल, आणि हे बॅकची व्हर्टिकल प्लेट आहे. ह्याच्यामध्ये मी परत एक रिब काढण्याचा प्रयत्न करतो. या इथे हे शंटर आहे, हे शंटर आहे, हे शंटर आहे. ह्याला फेंट पॅरलल रेषा, फेंट पॅरलल रेषा. आता तुम्हाला रिब जेवढ्या थिकनेसची पाहिजे तेवढ्या थिकनेसची ही आहे रिब. थोडं दाखवताना थोडस असे दाखवतो, आणि इथे हे कट झालेलं आहे. आता इथली ही रेषा कट होऊन जाईल, इथं सॉरी इथं राहील, ही कट होईल, इथं कट होईल. ही रिबची पोझिशन आहे. इथं रिब इथं दिसणार नाही, इथून पुढचं डॉटेड दाखवायची गरज नाही, इथं डॉटेड दाखवायची गरज नाही, म्हणजे ती आहेच असा त्याचा अर्थ होईल. ही आहे रिब. आता हे जे डायमेन्शन मी दाखवतो, इथं थोडस हे कट झालेलं आहे. इथं ऍक्च्युली हे डॉटेड लाईन जी आहे इथं दाखवायची गरज नाही, इथं बॅक साईडला डॉटेड लाईन दाखवायची गरज नाही. आता या ठिकाणी मी थोडेसे डायमेन्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो. XT
80 या ठिकाणी ह्याची हाईट जी आहे 20 किंवा 30च दाखवतो. आणि ही रिब जी आहे, आता इतर डायमेन्शन तुम्हाला ऑब्जेक्टवर दाखवावं लागतंय. या ठिकाणी ही जी रिब आहे, हे बॅक साईडची रिब, आता तुम्हाला इतर डायमेन्शन एकतर वरी दाखवावं लागेल किंवा ह्याला इथे एक्सटेंड करून खाली किंवा ह्याच्यावर देखील तुम्हाला दाखवता येईल. इथं हे आहे 20 जास्त होईल, ठीक आहे, 20 दाखवतो. इथं दाखवतो त्या ऑब्जेक्टवर दाखवलेलं डायमेन्शन आहे. आता या ठिकाणी हे जी आता हे डायमेन्शन जे आहे, समजा ह्याला आम्ही एक्स म्हणलं, म्हणजे फ्रंट टू जे डायमेन्शन आहे. आता इथे एलिमेंट किती झाले, बेसची प्लेट, हे रिब, याला रिब म्हणतात, आणि हे बॅक व्हर्टिकल प्लेट आहे. ह्याची विड्थ लेंथ जे आहे, हे डायमेन्शन लेंथचं आहे, आणि हे जे डायमेन्शन जे आहे ना, हे 30 आहे. 30 आणि ही डायमेन्शन टोटल दाखवतो मी, 30 अधिक 30 60 70 दाखवतो. 70 जर दाखवलं तर किती होईल, 30 आणि हे 40 असेल, 70 झालं. आता ही रिब जी आहे, ह्याची थिकनेस मी दाखवतो इथं, असे दाखवतात. हे आहे 10 mm, म्हणजे 5 ची थिकनेस आहे. आता इथं आहे कोणतं डायमेन्शन, ही विड्थ तर आहे 60, लांबी 80, विड्थ 60, उंची 30 बेस प्लेटची. ह्या रिबची इथून हे डायरेक्टली सेंटरला जॉईन केलेलं आहे. हे 10 mm थिकनेस आहे. ह्या बॅक व्हर्टिकल प्लेट जी आहे, ह्या प्लेटची उंची 30 अधिक 40 म्हणजे 70 आहे. आता वरच्या डायमेन्शनला हे जेवढं आहे 60 60 60 60, हे 20 20 20. आता इथं कुठलं डायमेन्शन राहिले नाही. आता मी इथं फक्त इथं कटिंग प्लेनची पोझिशन दाखवतो. जर याला मी असं जर कट केलं, इथून असं पूर्ण कट करून अलीकडला पार्ट जर काढला, ज्यावेळेस मी फ्रंट व्ह्यू मध्ये बघल तर सेक्शनल फ्रंट व्ह्यू मला दिसेल ह्या व्हर्टिकल रिब मध्ये आणि इथं. आणि ही रिब कट झालेली असते, पण रिबला जे आहे, रिब कट कशी झाली आहे, कुण्या पोझिशनला झाली आहे, त्याच्यावर त्याच्यात सेक्शन दाखवायचा असतो. ती कट झालेली असते पण सेक्शन लाईन दाखवत नसतात त्याच्यामध्ये. ही जर आम्ही अलॉंग द लेंथ अशी जर कट केली, ही पूर्ण रिब जर कट झाली तर त्या रिब मध्ये सेक्शन लाईन दाखवायचे नसतात. या बॅक व्हर्टिकल प्लेट मध्ये आणि ह्या प्लेट मध्ये सेक्शनल एल टाईपचं सेक्शन मिळतंय आम्हाला. हे जर असं कट केलं, समजा आता कट करताना वरून जर कट केलं, इथून वरून जसं आम्ही हाईटनं खाली येऊ, हे हाईट आहे, हाईटच्या अलॉंग खाली येऊ तर सेक्शनल टॉप व्ह्यू दिसतो. ही प्लेट जी आहे ना, समजा थोडीशी कट झाली अशी, समजा असा कटिंग प्लेन असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, कट करून वरचा पार्ट जर काढला तर सेक्शनल टॉप व्ह्यू मध्ये ही प्लेट कट झालेली आहे, बॅक व्हर्टिकल प्लेट, बॅक व्हर्टिकल प्लेट, आणि ही रिब कट झाली. आता या पोझिशनला रिब जशी बी कट झाली सेक्शन लाईन तिथे दाखवतात, पण ह्या पोझिशन मध्ये दाखवत नाहीत. आता दुसरी गोष्ट, मी समजा ह्याला अलॉंग द विड्थच्या असं इथून कट केलं, समजा इथून कट जर केलं आणि पुढून बघताना तुम्हाला साईड व्ह्यू मध्ये एवढा जेवढा बी पोर्शन कट झाला रिबचा तिथे सेक्शन लाईन दाखवतात आणि बेस प्लेटला कट केलं जाते. आता तुम्हाला कटिंग प्लेन जे आहे ना, एक एक मी दाखवायचा प्रयत्न करतो. समजा कटिंग प्लेन जे आहे आमचा, साईड व्ह्यूला जर पाहिजे असेल तर समजा इथं असं कट केलं मी, असा 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 आणि खाली, म्हणजे ह्याला असं जर कट केलं आणि हा पार्ट काढला तर सेक्शनल साईड व्ह्यू मध्ये बेस प्लेट पूर्ण कट झाली आणि ही थोडीशी कट झाली. जेवढी कट झाली तेवढ्यामध्ये सेक्शन लाईन दाखवायच्या. एक जर अलॉंग द लेंथ मी कट केलं, याला इथून समजा असा कट केलं, रिब पूर्ण कट केली, बेस केली, तर रिब मध्ये सेक्शन लाईन दाखवल्या जात नाहीत. हे पाठ करायचं आहे का, तर रिब पूर्णच्या पूर्ण कट केलेली आहे, कट झालेली आहे, म्हणजे ही थिकनेस खूप कमी आहे आणि त्याला कट केल्यानंतर त्याच्यामध्ये सेक्शन लाईन दाखवल्या जात नाही. लॉजिक ठरलेलं आहे ते. तिथं सेक्शन कट झालं नाही का, झालेलं आहे. फक्त इथं ह्या एल टाईप मध्ये तुम्हाला इथं, या एल टाईप मध्ये तुम्हाला इथं सेक्शनल
फ्रंट व्ह्यू येईल. आता मी काय करतो, ह्याला कट करताना आता कटिंग प्लेन एक असा दाखवतो. आता इथं दाखवतो 10 आणि हे जर असं दाखवलं तर इथं सेक्शन असं ए आणि इथं ए हे थोडं डार्क करून ए दाखवतात. कटिंग प्लेन इज पॅरलल टू लेंथ आहे. हा एक्स डायरेक्शन फ्रंट व्ह्यूची आहे आणि ही डायरेक्शन असते वाय साइड व्ह्यूची. कोणता? राईट हँड साइड व्ह्यू लेफ्टला काढला जातो. आता राईट हँड साइड व्ह्यू लेफ्टला काढायची तर मला इथं अरेंजमेंट करताना कशी करावं लागेल बघा. पहिल्यांदा एक्स वाय लाईन ड्रॉ करावं लागेल. एक्स वाय लाईन ड्रॉ केली तर मला लेफ्टचा राईटचा साइड व्ह्यू लेफ्टला काढायचे म्हणजे मला फ्रंट व्ह्यू इकडं काढावं लागेल. तर या ठिकाणी मी काय करतो, फ्रंट व्ह्यू जो आहे आता पहिल्यांदा एक 30 mm वर एक फेंट लाईन ड्रॉ करतो. मी इकडं काढतो पहिल्यांदा म्हणजे इकडं मला जागा मिळेल. इथं लांबी किती आहे इथे लिहितो मी L 80 असं करतो डायरेक्टली. फ्रंट व्ह्यू 80 इंटू ओव्हरऑल डायमेन्शन 70 आहे. 30 अधिक 40 70. टीव्ही जे आहे टीव्हीचं डायमेन्शन लांबी आणि रुंदी 80 इंटू 60 आणि साइड व्ह्यू जे आहे राईटचा साइड व्ह्यू रुंदी 60 आणि उंची 70. 60 बाय 70 हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि RHSV राईट हँड साइड व्ह्यू हे दोन डायमेन्शन इथे घेतले. आता मी काय करतो, मी पहिल्यांदा इथून फ्रंट व्ह्यू काढतो. मी पहिला पॉईंट मार्क केला, मी हे लेफ्टचा इकडला पॉईंट हे रेफरन्स O आहे. तर मी इथं काय केलं, इथून हे 80 mm मार्क केलं इथंपर्यंत. 80 mm मार्क केल्यानंतर आता ही प्लेट मी काढताना बेस प्लेट जी आहे बेस प्लेट किती आहे 80 बाय 30 ची आहे. मग मी ते काय करतो 80 बाय 30 ची पहिल्यांदा 30 mm उंची घेतो आणि 80 mm लांबी घेतो. हे लांबी घेतलो. आता ही इकडली जी प्लेट आहे बॅक साईडला तुम्ही इकडून बघताय लेफ्ट साईड ह्या फ्रंटला, तर इथं 20 mm इथून एवढं 20 mm अंतर घेऊन ही व्हर्टिकल प्लेट अशी वर जाईल. किती जाईल 70 म्हणजे हे 30 आणि हे 40. आता हे ओव्हरऑल ब्लॉक मी पहिल्यांदा मार्क करतो. हे ओव्हरऑल ब्लॉक मार्क केलो. किती बाय 80 बाय इथं घेतो मी डायरेक्टली डायमेन्शन पुन्हा लिहिले तरी चालतात. 80 बाय इकडे 70 करतो. हे 30 आणि हे 40. आता डायमेन्शन असे दाखवतो. इथं दाखवताना कसं केले टोटल डायमेन्शन 70 दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं आणि परत एक डायमेन्शन घ्यावं लागेल. ओव्हरऑल डायमेन्शन म्हणतात. हे 10 mm हे इथून 10 mm हे त्याच्या पलीकडे 10 mm वर हे टोटल 70 mm तुम्ही इथं दाखवू शकता. आता हे फ्रंट व्ह्यूचं ओव्हरऑल डायमेन्शन तुम्ही दाखवलं इथं. आता हे झाल्यानंतर फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यात तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉक करण्यात काही अडचण नाही. इथून मी काय करतो प्रोजेक्शन लाईन खाली घेतो. इथून प्रोजेक्शन लाईन खाली घेतो. आता इथून मी आणखी एक 30 mm वर लाईन ड्रॉ करतो. 30च का 40 का नको 40 पण घ्या. थोडस ओव्हरऑल ॲव्हरेज मध्ये हे राहावं. आता इथं टॉप व्ह्यू मध्ये बघा हे 60 आहे. इथून 60 mm घेऊन मी इथं लाईन ड्रॉ करतो. हे ओव्हरऑल ब्लॉक आहे 60चा. इथून अशी फेंट लाईन मिडियम हे ऍक्च्युली डायमेन्शन लाईन असते मिडियम थिकनेस. हे 60 घेतलात आणि इथं तुम्ही टॉप व्ह्यूचे जे डायमेन्शन आहे हे 80 घेतलात. आता इथं अर्व दाखवलं इथं. आता इथंपर्यंत इथं कोणाची तुमच्या काही अडचण नाही असं गृहीत धरून मी पुढे ड्रॉ करतो. थोडं खाली घेतो. आता या ठिकाणी हे फ्रंट व्ह्यूचा ब्लॉक हा टॉप व्ह्यूचा ब्लॉक आहे. ह्याच्यानंतर मी साइड व्ह्यूचा ब्लॉक करतो. आता मला सांगा राईट हँड साइड मला लेफ्टला काढायची आहे. इथून अलीकडे 30 ते 35 किंवा 40 mm वर एक लाईन ड्रॉ करा. त्याला नाव X1 Y1 किंवा X2 Y2. ऍक्च्युली त्याला X1 Y1 जर देत असाल तर ह्याला X2 Y2 देत काही फरक पडणार. किंवा तुम्हाला एकच व्ह्यू काढायचा असेल
तर ह्याला X1 Y1 देखील नाव दिलं तरी काही फरक पडत नाही. आता काय करायचे बघा, फ्रंट व्ह्यूचा ओव्हरऑल ब्लॉक 70/80, टॉप व्ह्यूचा ओव्हरऑल ब्लॉक 60/80. आता साइड व्ह्यूचा ब्लॉक काढताना बघा, उंची कुणाकडून मिळते, फ्रंट व्ह्यू कडून मिळते. एवढ्या उंचीचा ब्लॉक तयार करायचा आणि टॉप व्ह्यू कडून विड्थ मिळते. आता मी काय करतो, या क्रिटिकल पॉइंट मधून जे आहे अशी फेंट लाईन ड्रॉ करतो. ही लाईन टच करायची नाही, तर ही लाईन इथं टच न करता 2 फेंट लाईन ड्रॉ केल्या. इकडं अरो घेतलो मी. अरो काय दाखवतो, आमचं वर्क कसं चालू आहे. फ्रंट व्ह्यू काढला आणि साइड व्ह्यू कडे चाललो, फ्रंट व्ह्यू काढला आणि आता आम्ही टॉप व्ह्यू कडे चाललो, असा त्याचा अर्थ आहे. टॉप व्ह्यू. आता तुम्ही हे इथे जे पॉइंट मिळालेलं आहे O1, कुठं, XY आणि X1 Y1 च्या क्रॉसिंगला, हे खूप महत्वाचं आहे. काही वेळेस मुलं चूक करतात. आणि इथून 45 ची लाईन ड्रॉ करा किंवा 3 मेथडने ट्रान्सफर करता येते. ही इथपर्यंत आणा, ही इथपर्यंत आणा आणि ही सेंटर घेऊन एवढी रेडियस घेऊन आर्क ड्रॉ करा, असंही करता येते. हे असं करता येते. बाण दाखवायचं फक्त, एक मेथड. दुसरी मेथड, डायरेक्टली इथून 45 ची लाईन ड्रॉ करू शकता. 45, ही 45 ची लाईन ड्रॉ करू शकता. पेंट लाईन असावी ही 45 ची लाईन, अर्थ दोन्हीचा तेच आहे. किंवा आमची मेथड 85. हे दोन्ही तुम्ही लक्ष करून हे करा. एक तर हे अँगल, हे 45 चा अँगल असतो आणि हे देखील 45 असतो. किंवा हे आर्क ड्रॉ करायचं. पण इथे कसं असते, ही मेथड आम्ही का वापरते, नंबर ऑफ पॉईंट जर क्रिटिकल पॉईंट जास्त असले तर ह्या दोन्हीपैकी कुठल्या ह्याच्यानं वापरावं हे लक्षात येत नाही, म्हणून आम्ही ते वापरत नाही. दुसरं काहीच कारण नाही. आता मी काय करतो, इथे पॉईंटच किती आहेत, क्रिटिकल पॉईंट कमी आहेत ना. आता मी काय करतो, ह्याचा इथून वर जातो आणि हा साइड व्ह्यूचा ब्लॉक तयार झाला. हे ब्लॉक किती आहे, साइड व्ह्यूचा ब्लॉक हे किती आहे, 60. हे किती आहे, हे आहे 70. ओव्हरऑल 70. इथं आणखी एक मला रेषा हे करावं लागेल. इथपर्यंत हे ब्लॉक झाला. हा राईट हँड साइडचा ब्लॉक झाला. हे फ्रंट व्ह्यूचा ब्लॉक, टॉप व्ह्यूचा ब्लॉक, राईट हँड साइड व्ह्यूचा ब्लॉक. इथं मी आता काय करतो, फ्रंट व्ह्यूचं पहिलं कन्स्ट्रक्शन करतो. मी ज्यावेळेस इकडून बघताना मला हे इथं 20 mm वर इथं व्हर्टिकल प्लेट, बॅक व्हर्टिकल प्लेट दिसणार आहे आणि ही इथं रेषा कट होते. हे कास्टिंगचा जर पार्ट असेल, हे ह्या प्लेटवर हे जर ठेवलेले असेल तर रेषा येते आणि एकच पार्ट असेल तर इंटिग्रल पार्ट ही रेषा इथली कट होते. हे आहे बेस प्लेट, हे आहे बॅक व्हर्टिकल प्लेट आणि हा आहे आमचा रिब. आमची रिब इथून सुरू झाली आणि इथपर्यंत आली, ही रिब आहे. सिंगल लाईन जॉईन करायचं झालं आहे. आता हे का करायचं बघा, ह्याला डार्क करायचं आहे. डार्क 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 आणि हे डार्क. आता हे फेंट करायचं. हा झाला फ्रंट व्ह्यू. इथं काही दुसरं आहे का, नाही. आता टॉप व्ह्यू कसं काढायचं, क्रिटिकल पॉईंट किती आहे टॉप व्ह्यूला, 1, हे 2 आणि हे 3. इथून एक फेंट लाईन ड्रॉ करा. इथून आता तिसरी लाईनची गरज नाही. आता आम्ही ज्यावेळेस वरून टॉप व्ह्यू मधून बघतो, ही जी प्लेट आहे बॅक व्हर्टिकल प्लेट, इथं आम्हाला एवढ्या रिजन मध्ये दिसते आणि रिब कुठं आहे, ही रिब आहे. आता ह्याचा टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला अस्तित्व दिसते, काही थिकनेस किती आहे, साइड व्ह्यू मध्ये दिसते. मग तोपर्यंत आता स्टॉप राहायचं. आपण हे 2 ड्रॉ केलो. आता इकडून फ्रंट व्ह्यू कडून इकडे या. ह्याला डार्क केलं तरी काही अडचण नव्हती. ह्याला डार्क करून घ्या, हे डार्क होईल. फक्त रिब जी आहे टॉप व्ह्यू मध्ये, ह्याला जर तुम्हाला 10 mm ला इकडे 5 इकडे 5 जरी घेतलात मिड पॉइंटला काही फरक पडत नाही. पण मला ते करायचं नाही. मला इकडं ड्रॉ करून तिकडे यायच्या उलट साइड व्ह्यू मध्ये. बघा साइड व्ह्यू मध्ये ही रिब दिसते. आता मी काय करतो, इथून क्रिटिकल पॉईंट बघा, 1 आलो इकडं, हे 2 ते आणि हे एकच पॉईंट आहे आणि हे 3. इथून आता काय करतो, फेंट लाईन इथे घेतो आणि इथं फेंट लाईन घेऊन येतो. आता इथं मला साइड व्ह्यू मध्ये इथं फिक्स करता येते. ह्याचा मिड पॉईंट काढा. इथे मिड पॉईंट काढला, 5 mm घ्या, 5 mm घ्या आणि हे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. आता साइड व्ह्यू मी फिक्स करणार. डार्क डार्क डार्क, हे बेस प्लेटचा साइड व्ह्यू आहे. डार्क, हे डार्क आणि हे कट होते. हा झाला साइड व्ह्यू. आता हे कडचं देखील कट होऊन जाते. म्हणजे फेंट काढायचं, पहिल्यांदाच काढताना फेंट काढा. हा झाला साइड व्ह्यू. आता इथून मी काय करतो, इथून खाली येतो. मिड पॉईंट सेंटर वगैरे आहे का, नाही.
इथून खाली येतो. आता इथून मी काय करणार, हे रेडियस घेऊन आर्क ड्रॉ करणार किंवा डायरेक्टली 45 डिग्री मध्ये लाईन ड्रॉ करणार. 45 मध्ये लाईन ड्रॉ करणार. कोणतं करायचं, रेडियस घ्या, आर्क आर्क. आता इथं आरो असे जातील, असे जातील आरो, असे जातील. हे जसे वरी गेले इकडं वरी वरी, हे खाली जातील. आता इथं थोडस हे इथं बरोबर सेंटरला हे जेवढं आहे तेवढंच आहे. इथं काढताना माझी गडबड झालेली आहे, मी थोडं गडबड केलेली आहे. इथं आलं, थोडस इकडे घेतो. आता इथून मी काय करणार, इकडे जाणार, फेंट लाईन, फेंट लाईन, बिलकुल फेंट, बिलकुल फेंट. डायरेक्टली तुम्ही असं स्केल ठेवून मार्क केला तरी चालतं. हे पॉइंट आले. आता ह्या रिपचं टॉप व्ह्यू इथून दिसतंय, डार्क, हे डार्क. हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू. आता इथं तुम्हाला थोडस विचार करायची गोष्ट आहे, ही रिप जर एकच पार्ट मध्ये बनलेली असेल तर इथं तुम्हाला हे रिप एज आहे, ऍक्च्युली एज दिसतेच, ही एज, फक्त इथे एज दिसत नाही. आता या ठिकाणी फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू काढल्यानंतर हा आर एच एस व्ही आहे, फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे, हे टीव्ही. आता तुम्हाला कटिंग प्लेन जे आहे कसा कट करतोय, ए ए. When we are looking from front, we can see the object is cut in this fashion along the length. आता इथून सुरू झाले कटिंग 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 कटिंग, हे पूर्ण पार्ट कट केला ना, हा काढला. काढल्यानंतर काय होतंय बघा, तुम्हाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू एवढ्या पूर्ण पार्ट मध्ये तुम्हाला सेक्शनल फ्रंट दिसेल, टॉप. म्हणून ह्याला काय करायचं, 45 डिग्रीची लाईन वरून खाली या किंवा इकडून इकडे जावा. आपला रोलिंग स्केल असा ठेवलात ना, ही 45ची लाईन हे आहे, इक्वी डिस्टन्स हे तेवढंच पाहिजे. पॅरलल लाईन, मिडियम थिकनेस पाहिजे. कटिंग प्लेन, सेक्शन लाईन मिडियम थिकनेसची दाखवायची. हे दोन्ही पार्ट इंटिग्रल असल्यामुळे आता हे पुढे जाईल, हे पुढे जाईल. बेस कट झाला. आता तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की सर हे अँगल 45 आहे, ह्या रेब मध्ये सेक्शन लाईन तुम्ही का दाखवत नाहीत. रेब जे आहे ज्यावेळेस पूर्ण कट होते, पूर्णच्या पूर्ण कट झाल्यामुळे ह्याच्यामध्ये सेक्शन लाईन दाखवत नाहीत. हेच जर तुम्ही इथं कटिंग पेन घेतलात, एच्या ऐवजी बी घेतो मी परत. आता इथं या ठिकाणी जे आहे सेक्शन लाईन इथे येत नाही, हे पटच करायचं. रिप पूर्णच्या पूर्ण कट झाली. कशी कट झाली, कमी थिकनेसच्या, अलॉंग द थिकनेस. आता मी काय करतो, ह्याला असं कट करतो का, असं सेक्शनल हे घेऊ, टॉप व्ह्यू घेऊ. सेक्शनल टॉप व्ह्यू घ्यायचा असेल तर असं कट करावं लागेल. कटिंग प्लेन किती MM वर घेऊ, साइड व्ह्यू मध्ये दाखवायचं, चालेल असं करूया. कटिंग प्लेन जे आहे ना, असं करतो मी, एक इथं दाखवतो, हा आहे बी आणि हे पी. कटिंग प्लेन न कसं कट केलं, इथे हे जे अंतर आहे दिलेलं आहे, समजा हे अंतर दिलं आहे, समजा ह्याने हे किती आहे टोटल 80, 80 × 60, हे 30 घेतो मी. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये हे 30 डिस्टन्स इथून इथल्या अंतरावर कटिंग प्लेन 30 वर घेतला आणि हे कटिंग प्लेन आहे, इथं कटिंग प्लेन आहे. तर इथं कट झालं, हे 30 MM वर हा कट झालेला आहे कटिंग प्लेन. तर तुम्हाला हे कटिंग प्लेन कट केल्यानंतर हे जे आहे असं तुम्हाला खाली इथपर्यंत यावं लागेल आणि इथून हे जे आहे कट केल्यानंतर तुम्हाला साइड व्ह्यू जो आहे सेक्शनल साइड व्ह्यू इथे दिसेल. आता इथे हे कट केलं ह्या कटिंग प्लेन ना, आता या ठिकाणी हा पुढचा पार्ट देखील तुम्ही कट करून काढलेला आहे असा त्याचा अर्थ होईल. तर तुम्हाला सेक्शनल हे पार्ट कट झाल्यानंतर इथं हे बी बी आहे, तर इथं कटिंग प्लेन इथं असा दाखवावं लागेल. ए ए
ह्या कटिंग प्लेनला हे कट झालेला आहे. आता हा जो कटिंग प्लेन बी बी आहे, त्या बीचा साईड व्ह्यू मध्ये इफेक्ट कसा होतो बघा. जिथून कट झाले इथून कट झाले आणि इथं कट झाले, इथून एक फेड लाईन ड्रॉ करायची, इथपर्यंत येईल आणि इथपर्यंत ह्याला कट झालेला आहे दाखवायचे. आपल्याला कट कसा आता राहिला पोर्शन कोणता, वरचा पोर्शन राहील. सेक्शन लाईन इथं येईल का खाली, बेसला खाली येईल, इथून सॉरी इथून येईल 85 डिग्री, 45 45 45 हे बेस पूर्ण हे पोर्शन कट झालेलं आहे. इथपर्यंतचा पोर्शन कोणता, हे 30 mm घेऊन इथं 30 mm पॉईंट मार्क करा, कटिंग प्लेन दाखवा आणि ह्या क्रिटिकल पॉईंट पासून तुम्हाला पॅरल लाईन ड्रॉ करावं लागेल आणि त्याच्या खाली एवढा पोर्शन कट झालेला आहे, वरचा पोर्शन कट झालेला आहे. ह्याला म्हणतात सेक्शनल साइड व्ह्यू, RHSV, सेक्शनल साइड व्ह्यू. आणि हा आहे फ्रंट व्ह्यू जो आहे ना, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. आता ह्याला जर आम्ही टॉप व्ह्यू मध्ये कट केलं, समजा असं टॉप व्ह्यू मध्ये अलॉंग हे, तर सेक्शनल टॉप व्ह्यू तुम्हाला इथं कट कसं झालेलं आहे, कटिंगची पोझिशन जर समजा अशी असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग इथपर्यंत येईल आणि इथून एवढा पोर्शन सेक्शन लाईन येऊ शकते. ते पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला करायचे काय सांगताय का, एक छोटी रिप दिलेली आहे, एक छोटी प्लेट दिली आहे, बेस प्लेट दिली आहे 80/60/30 ची. त्याच्यावर एक वर्टिकल बॅक साईडला एक वर्टिकल 20/40 ची एक प्लेट बॅक साईडला आहे आणि एक रिब आहे. रिबची थिकनेस आहे 10 mm. रिब वरून बेस पर्यंत आहे. ह्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू पहिल्यांदा तुम्ही काढू शकता. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू काढल्यानंतर राईट हँड साईड व्ह्यू कटिंग प्लेनची पोझिशन दाखवल्याप्रमाणे काढायची. इथं कटिंग प्लेन दाखवलात ना, की इथून एवढ्या सेक्शन मध्ये पूर्ण काढले आणि अलीकडला हा पार्ट काढलेला आहे. तर ह्याच्या करस्पॉन्डिंग हे पॉईंट इथं आला, हे पॉईंट देखील इथं आला आणि हा पॉईंट इथं आला. हे रिब कट झालेली आहे, पण रिब तिची पोझिशन कशी कट होती त्याच्यावर डिपेंड करते. म्हणजे रिब जर पूर्णच्या पूर्ण कट झाली, अलॉंग द थिकनेस कट झाली, तर तिथे सेक्शन लाईन दाखवली जात नाही. ती जरी कटली असली तरी हे कट झालेली आहे रिब. पण तीच रिब ज्यावेळेस मी कटिंग प्लेन जर असा दाखवला साईड व्ह्यू मध्ये, तुम्हाला या ठिकाणी कटिंग प्लेनची पोझिशन जर फ्रंट व्ह्यू मध्ये अशी दाखवली, तर साईड व्ह्यू इथून एवढ्या पोर्शन मध्ये ही रिब एवढी पण कट झालेली आहे, ही रिब इथं आहे आणि हे बेस पूर्ण कट झालेला आहे, हा बेस इथं आहे. हे सेक्शनल साईड व्ह्यू आहे, सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे. परीक्षा जर आलं तर ह्याला काय होतं, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू तुम्ही नुसते XY आणि हे दोन रेषा काढून फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यूचे ब्लॉक जरी मारून ठेवलात करेक्ट, तर 2 मार्क तिथे घटवतात. फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू साईड व्ह्यू जर ओरिजिनल कटिंग प्लेन न घेता काढलात ना, तर त्याच्यामध्ये आणि 12 मार्काच्या प्रश्नामध्ये आणखी 4 मार्क 5 मार्क वाढतात, म्हणजे 7 मार्क तिला पडतात. आणि सेक्शन प्लेन एक जे पोझिशन दिलेली आहे एकच असते, दोन्ही दिलेलं राहत नाही. एक जरी सेक्शन प्लेन घेऊन तुम्ही सेक्शन कसा प्लेन दाखवलात, पोझिशन सेक्शन, पोझिशन हे सेक्शन एक दाखवलात तर त्याचे 5 मार्क वाढतात, म्हणजे 12. आणि ओव्हरऑल जे आहे तुमच्या वर्किंग कशी आहे ह्याला हे दिले जाते, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन्स ह्याला मार्क असतात. कन्स्ट्रक्शन तुम्ही कसं करून कसं केलं, आता बघा इथं तुम्ही या ठिकाणी हे इथून हा प्लेन इकडे आलेला आहे, तर या ठिकाणी हे काढता असताना हे जे सेक्शन लाईन काढता असताना तुम्ही कसं काढलात, पूर्ण ओव्हरऑल कट झालेला आहे. या कटिंग प्लेन पासून 1 वर गेलं, 2 वर गेलं, 3 वर गेलं, म्हणजे तुम्ही ओव्हरऑल ऑब्जेक्ट त्याची ओव्हरऑल क्लॅरिटी किती आहे त्याच्यावर देखील त्याचे मार्क 1-2 मार्क होतात. डायमेन्शन व्यवस्थित जर दिला 10 mm हवे, आणि डायमेन्शन देताना ते माझे 1-2 चुका का जागा नसल्यामुळे मला हे द्यायची वेळ आली. या ठिकाणी इथं ऑब्जेक्टवर इथं वरी आणि या ठिकाणी हे तर बरोबर आहे, आणि इथले डायमेन्शन दाखवायचं राहिलेलं आहे. आणि इथली पोझिशन तुम्हाला दाखवावं लागेल, कटिंग प्लेनची जी पोझिशन आहे किती mm आहे, सॉरी इकडलं दाखवायचे 30 mm. आणि हे डायमेन्शन आरोज वगैरे व्यवस्थित काढलात तर ही फिगर असते 12 मार्काला जर आली. सेक्शनल ऑर्थोग्राफिक, त्याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक पहिल्यांदा काढावं लागेल, पुन्हा नंतर सेक्शन दाखवावं लागेल. आणि ही क्लिप जी आहे ना सेक्शनल ऑर्थोग्राफिक मधली आपली ही 3री किंवा 4थी क्लिप आहे. ह्याच्या पहिला आपण बेसिक कन्सेप्ट क्वाड्रंट सिस्टीम काढली होती, त्यानंतर छोटा रेक्टँग्युलर ब्लॉक, होल रेक्टँग्युलर ब्लॉक विथ नंबर ऑफ एक्सटेंडेड पार्ट्स. आता ह्याच्यामध्ये हे छोटं ब्लॉक काढलेलं आहे. आणि हे ऑब्जेक्ट आता तुम्हाला जे आहे ना, इथून पुढचे जे ऑब्जेक्ट असतील थोडेसे 3 एलिमेंट 4 एलिमेंट 5 एलिमेंटचे ऑब्जेक्ट तुम्हाला काढायचे आहेत. ऍक्च्युअली आणखी 1-2 छोटे छोटे ऑब्जेक्ट घेतल्यानंतर मोठे 2-3 ऑब्जेक्ट मी काढून देणार आहे. सेक्शनल ऑर्थोग्राफिक तुम्हाला ऑर्थोग्राफिक आल्याशिवाय सेक्शनल ऑर्थोग्राफिक येत नाही. हे नेमिंग देखील एक शानदार फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू 8 mm च्या फॉन्ट मध्ये कॅपिटल मध्ये काढणं गरजेचं आहे. आणि हे देखील सेक्शन बी स्मॉल मध्ये लिहिले, तुम्ही SECT केला चालतंय, SECT FV कॅपिटल मध्येच पाहिजे ते. आणि नेमिंग देखील टाईप केल्यासारखं आली पाहिजे.
हे या ठिकाणी तुम्ही माझी क्लिप शेवटपर्यंत बघितली. धन्यवाद. आज आपल्या 2 क्लिप तयार झालेल्या आहेत. दोन्ही क्लिप तुम्हाला मी हँडओव्हर करून देतो आणि उद्याच्या तारखेत देखील आपण 2 ह्याच्यावरले व्हिडिओ बनवणार आहोत आणि रविवारी 2 बनतील. रविवारी जर मी मोस्ट प्रोबॅबली बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा टॉपिक आपल्याला ऑनलाईनचा जो आहे आणखी काही ह्याच्यावर क्लिप बनवणार आहोत, पण मॅक्सिमम प्रॉब्लेम जे आहेत ना आपण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. आणि आपण आज तुमचे युट्यूब चॅनल जे आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी क्लिप आहे. सिव्हिल आणि मेकॅनिकलचे कुठे ग्रुप एकत्र असते तर सिव्हिलच्या मुलांसाठी नाही, सिव्हिलच्या मुलांना फक्त मेकॅनिक्स आहे. आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या कॉलेजमध्ये आपले मित्र असतील दुसऱ्या कॉलेजला जरी मित्र असतील त्यांना हे क्लिप शेअर करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला त्याचा खूप म्हणजे माझं पब्लिसिटी खूप फास्ट होणार आहे. धन्यवाद.